कुलकर्णी आपला आरबीएन न्यूज मराठीमध्ये सहर्ष स्वागत। जतमध्ये एसटी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने रुपया फंडावरील व्याज वाटप व शालांत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न। पतसंस्थेस चालू आर्थिक वर्षात 19 लाखांचा नफा व खेळते भांडवल 3 कोटींवर। जत आगार प्रमुख सुनंदा देसाई मॅडम व मान्यवरांच्या उपस्थितीत विविध उपक्रमांचे आयोजन। जत येथील एसटी कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित जत सांगली विभाग यांच्या वतीने रुपया फंडावरील व्याज वाटप व शालांत परीक्षा उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा गुरुवार दिनांक 11 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजता पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात अत्यंत दिमाखात संपन्न झाला। सर्व घटकांना न्याय देणाऱ्या या संयुक्त सोहळ्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे व कौतुकाचे वातावरण पाहायला मिळाले। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते संस्थापक चेअरमन श्री रावसाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जत आगार प्रमुख श्रीमती सुनंदा देसाई मॅडम यांनी भूषवले। प्रमुख पाहुणे म्हणून जत आगाराच्या आगार प्रमुख श्रीमती सुनंदा देसाई मॅडम, रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य श्री SM बालगावकर सर, संस्थेचे चेअरमन श्री प्रकाश रायप्पा चौगुले तसेच पार्श्वनाथ पतसंस्थेच्या संचालिका सौ वीणा पुजारी उपस्थित होत्या। पतसंस्थेच्या 36 वर्षाच्या यशस्वी वाटचालीमुळे व भक्कम आर्थिक स्थितीमुळे संस्था दरवर्षी सभासदांना कृपा फंडावरील व्याज वाटप करते। कार्यक्रमाचे स्वागतपर प्रास्ताविक संस्थेचे संचालक श्री महेश रावसाहेब पाटील यांनी केले। त्यांनी संस्थेच्या उत्कृष्ट आर्थिक वाटचालीचा ताळेबंद मांडला। सन 1990 मध्ये स्थापन झालेल्या या पतसंस्थेने सहकार क्षेत्रात यशस्वी 36 वर्ष पूर्ण केली असून सध्या पतसंस्थेचे एकूण 200 सभासद आहेत। संस्थेचे एकूण भाग भांडवल 93 लाख रुपयांवर पोहोचले आहे। अत्यंत अभिमानास्पद बाबीमुळे संस्थेला 2025-26 या आर्थिक वर्षात तब्बल 19 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला असून संस्थेचे खेळते भांडवल 3 कोटी रुपयांच्या घरात आहे। शेअर्स, गुंतवणूक तसेच सेव्हिंग, RD व मुदत ठेवीच्या माध्यमातून सभासदांची सुरक्षित गुंतवणूक संस्थेकडे जमा असते आणि त्यातूनच दरवर्षी सभासदांना लाभांश व दिवाळी किट दिला जातो, असे प्रास्ताविकात नमूद करण्यात आले। संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आलेख मांडत यंदा सर्व पात्र सभासदांच्या त्यांच्या हक्काच्या कृपा फंडावरील व्याज थेट वाटप करण्यात आले। सभासदांच्या इयत्ता 5वी ते इयत्ता 12वी उत्तीर्ण गुणवंत पाल्यांना प्रोत्साहनपर शालेय भेटवस्तू, वह्या, पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। सर्व मान्यवरांचा सत्कार संस्थेचे चेअरमन श्री प्रकाश चौगुले व समस्त संचालक मंडळाने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केला। सहकार क्षेत्रातील एकोपा वृद्धिंगत करण्यासाठी जत परिसरातील अग्रगण्य सहकारी पतसंस्थांचा व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचाही या सोहळ्यात विशेष गौरव करण्यात आला। यामध्ये सुवर्ण पतसंस्था जत प्रतिनिधी सौ शोभा कुलकर्णी उपस्थित होत्या। त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। जत आगार प्रमुख माननीय सुनंदा देसाई मॅडम यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेने राखलेली आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार व दाखवलेले गतिशीलतेचे तोंड भरून कौतुक केले। चेअरमन श्री प्रकाश चौगुले यांनी सर्व सभासदांचे ऋण व्यक्त करत संस्था सदैव सभासदांच्या कल्याणासाठी पाठीशी उभी राहील अशी ग्वाही दिली। तसेच वाहतूक निरीक्षक श्री प्रथमेश देवळे, श्री CY पाटील, श्री रमेश मिसाळ व श्रीशैल्य कोळ यांनी आपले मनोगत व्यक्त करत संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाला संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री महादेव शिवाप्पा माळी, सचिव श्री गिरीश शशिकांत कुलकर्णी तसेच संचालक मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य बसान्ना महादेव माळी, हमीद बशीर मुल्ला, तुकाराम मदने, सुरेश तुकाराम कांबळे, मुरग्याप्पा बिराजदार, मच्छिंद्र विठोबा बंडगर, श्रीमती जयश्री दिनकर पवार, सौ अंजना जालिंदर चौगुले व सिद्धाप्पा यमनाप्पा माने उपस्थित होते। तसेच पतसंस्थेचे सभासद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये प्रामुख्याने भाग्येश सुतार, शंकर मोटे व नहर कोळी,
महादेव सत्य, रतिलाल कारंडे, शिवपुत्र बिज्जर्गी, मल्लाप्पा गुरव, लक्ष्मण वन मराठे, पुंडलिक मासाळ, प्रकाश कोळी, श्री सवाई सर्जे यांच्यासह अनेक हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सहदेव माळीसर यांनी केले. शेवटी संचालक श्री रमेश मिसाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय जत आगाराचे आगार व्यवस्थापक मॅडम श्रीयुक्त देसाई मॅडम यांनी स्वीकारावं, मी असं या कार्यक्रमाच्या संयोजकाच्या वतीनं विनंती करतो. त्या व्यतिरिक्त या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आपल्या जत आगाराचे वाहतूक निरीक्षक श्रीयुक्त देवळे साहेब यांचंही या प्रसंगी उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत करतो. तसेच या कार्यक्रमासाठी आपले गुरुवर्य आम्हा सर्वांचे जे गुरु म्हणून त्यांनी ज्ञानाचं काम केलं, विद्येचं आपल्याला मार्गदर्शन केलं, असे बाळगावकर सर हे इथं कार्यक्रमासाठी उपस्थित झाले आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. त्या व्यतिरिक्त सहकार खात्याशी कायमचे आमचे संपर्क चांगले राहिलेले आहेत. आम्ही एसटी कोऑपरेटिव्ह संस्थेचं काम जरी करत असलो, बाहेरच्या सहकार खात्याशी आमच्या कुलकर्णी साहेबांचे संबंध चांगले असल्यामुळे वेळोवेळी आम्हाला सल्ला मिळतोय की कुठल्या गोष्टी कराव्यात आणि कुठल्या नाही. तशा प्रकारचे सल्ले किंवा मदत करणारे आमच्या सुवर्ण नागरी पतसंस्थेचे मॅनेजर मॅडम श्री पुजारी मॅडम इथं उपस्थित आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. तसेच त्यांच्यासोबत आलेले कुलकर्णी मॅडम यांचंही सहर्ष स्वागत. तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून आमच्या सर्वांचे मार्गदर्शक या सोसायटीचे आमचे आधारस्थान श्रीयुक्त शिवाय पाटील साहेब माजी चेअरमन हे इथं उपस्थित झाले आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. त्या व्यतिरिक्त या संस्थेचे चेअरमन श्रीयुत PR चौगुले साहेब यांचंही सहर्ष स्वागत. या चेअरमन संस्थेचे व्हाईस चेअरमन श्रीयुत माळी साहेब यांचंही सहर्ष स्वागत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपण सर्व सभासद व संचालक मंडळातील सर्व संचालक मंडळी व या संस्थेचे सचिव श्री गुरु गिरीश कुलकर्णी साहेब, तसेच या संस्थेचे माजी संचालक श्रीयुत रमेश मिसाळ साहेब, श्रीयुत सुसेन कोळी साहेब, या संस्थेचे जे सभासद बंधू मित्र आणि आज उपस्थित असलेले सभासद मित्रमंडळींच्या विद्यार्थी म्हणजे मुलं बक्षीस वितरणास पात्र झालेले या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो या कार्यक्रमाप्रसंगी. मित्र, मला आनंद होतोय या संस्थेच्या या कार्यक्रमाची रूपरेषा यात मी गेले 3-4 वर्ष झाली कुलकर्णी साहेबांनी जसं या संस्थेच्या कामकाजाला सुरुवात केली तसं नवनवीन प्रयोग करायची त्यांची जी काही संकल्पना आहे दरवर्षी आम्हाला चांगल्या पद्धतीनं म्हणजे आत्मसात होते. त्यातून आम्हाला काहीतरी नवीन अनुभव मिळतो, संस्थेची किंवा सभासदांची नाळ पुन्हा घट्ट होते. अशा प्रकारची रचना यांच्या या कामगिरीतून दिसलेली आहे. यापूर्वी देखील आम्ही संचालक म्हणून आज 13-14 वर्ष 15 वर्ष होत आली काम करतोय. यापूर्वी देखील संस्थेनं चांगली कामगिरी केली. मात्र संस्थेचा हेतू नुसता कर्ज पुरवठा करणे एवढा सोडून इतर गोष्टीकडे ज्यावेळी आपण लक्ष देतो त्यावेळी संस्थेच्या सभासदाच्या कौटुंबिक सुखादुःखाच्या प्रसंगापासून शैक्षणिक आणि अनेक अडचणीच्या बाबतीत देखील विचार करणारी संस्था म्हणून आपल्या संस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोन सभासदांचा तयार झालेला आहे. अनेक गोष्टी आपल्या संस्थेच्या माध्यमातून चांगल्या होत आहेत, त्याचा आदर्श आज जिल्ह्यात होतोय. या संस्थेचं नाव आवर्जून मी प्रमुख पाहुण्यांना सांगतो की आज या संस्थेचं नाव जिल्ह्यात चांगल्या प्रकारे घेतलं जातं. या संस्थेच्या माध्यमातून ज्या काही उपाययोजना किंवा योजना राबवल्या जातात, मग कर्ज वाटपाच्या संदर्भातल्या असूच आपलं कर्ज वाटप बँकेच्या लेवलला बँक जेवढी कर्ज देते तेवढं आपण देतोय. या संस्थेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा डिव्हिडंड आपण रुपये फंडाचा आणि शेअरचा देखील देतोय. त्या व्यतिरिक्त आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा जसा सत्कार घेतोय तसं दिवाळीच्या म्हणजे सणा प्रसंगी आपण दिवाळीचं किट देखील प्रत्येक सभासदाला द्यायचं काम करतोय. त्या व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या अनपेक्षित घटलेल्या आकस्मिक मृत्यूला देखील ही संस्था चांगल्या पद्धतीची मदत करते. या संस्थेचा हेतू एकच आहे, नफा कमवणे नाही, सभासदांचं हित साधणे, सभासदांना आधार देणे, सभासदांच्या अडचणीला उपयोगी पडणे या प्रकारचे संस्थेचं काम झालेलं आहे. या संस्थेचे आजपर्यंतचे जेवढे संचालक, चेअरमन, व्हाईस चेअरमन यांनी चांगल्या प्रकारे काम केलं. त्याचमुळे आम्हाला या सध्याच्या परिस्थितीला अशा प्रकारचं काम या सर्व सभासदांच्या पर्यंत पोहोचवणं, आधार देणं आणि सहकार्य करण्याची भूमिका आमच्याकडे तयार झालेली आहे. यापूर्वी सगळ्यांनी जो कायदा घालून दिला, जो आदर्श घालून दिला, तेच आदर्शाची वाटचाल पुढे नेऊन आम्ही चालवत आहोत.
या कामासाठी या संस्थेचे सभासदाचं खूप मोलाचं सहकार्य वेळोवेळी संस्थेनं झालेलं आहे. या सभासदांनी उदार मनानं या छोट्याशा जत आगारातल्या सर्व सभासदांचा मानावर थोडा आभार कमी आहे. या संस्थेवर जेवढं त्यांनी म्हणजे विश्वास दाखवला तेवढ्याच विश्वासास पात्र होण्यास संचालक मंडळानं काम केलेलं आहे. यासाठी या सर्वांचं मानावर तेवढा आभार कमी आहे. तसेच या गुणवंत विद्यार्थ्यांना विनंती करतोय की मित्र तुम्ही देखील इथं आता 5वी पासून 10वी 12वी पर्यंत तुम्ही पुरस्कार घेत आहात. मात्र शिक्षणाला तोड नाही. शिक्षणाची जी काही विद्येची जी काही एक मिळणारी एक शिदोरी आहे या शिदोरीचं मूल्य करता येत नाही. ही वेळ आहे तुमची शिकून घेण्याची. आम्ही या प्रक्रियेतनं बाहेर गेलोय. आम्ही देखील आमचे कुटुंबीय सांगत होते की चांगल्या पद्धतीचं शिक्षण घ्या. शिक्षणापेक्षा आम्हाला त्यावेळी वाटायचं कुठली का असेल एखादी नोकरी केलेली बरी आणि जेवढ्या लवकर नोकरीला लागेल तेवढं बरं वाटायचं. मात्र आता वाटतं आणि पुढे शिकलो असतो तर आणि जरा पुढे जाऊन चांगल्या पद्धतीचं निदान एका चांगल्या पोस्टचं काम आम्ही करू शकलो असतो. तुम्हाला शिकायची उमेद आहे, कुटुंबियाची साथ आहे, वडिलांची आईची तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे. तुम्ही शिकून घ्या. भविष्यात तुमच्या या शिक्षणाला कुठल्याही याच्यात मोजमाप करता येणार नाही. शिकला तरच भविष्य तुमचं टिकणार आहे. पैसे राहिले किंवा शेती आहे किंवा जागा आहे किंवा माझा व्यवसाय आहे म्हणून काय शिक्षणापासून मित्रांनो वंचित जाऊ नका. जास्तीत जास्त शिक्षण जेवढं जास्त कुटुंबीय तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करतायत तेवढं शिकायचा प्रयत्न करा. समजा आपल्या कुटुंबियाकडे जरी नसली तर काही विद्यार्थी असतात त्यांची जिद्द असते. त्याच्यासाठी मी पालकांना देखील विनंती करतोय मुलाचं आपल्या ज्या गोष्टीत आवड आहे शिक्षणात ज्या पद्धतीने पुढे जायची त्याची इच्छा आहे आपल्याला थोडा त्रास झाला तरी चालेल मात्र मुलांना शिक्षणासाठी मदत भरपूर प्रमाणात करा. त्याला शिकवा, पुढे जाऊ द्या. त्यांची शिक्षणाची शिदोरी कुठेही थांबवू देऊ नका. आपण शिकलो नाही म्हणून मुलं शिकले नाही पाहिजेत किंवा मी 10वी झालोय मला नोकरी मिळाल्या तो काय करणार आहे एखादा ITI करू दे आणि परत दुसरीकडे लागू दे इथं काम करू दे तिथं काम करू दे असं म्हणू नका. मी 10वी झालोय माझा मुलगा इंजिनियर होईल, डॉक्टर होईल किंवा अन्य काही चांगल्या पोस्टचा अधिकारी होईल अशा प्रकारची जिद्द बाळगा अशी या प्रसंगी आपल्या सर्वांना विनंती करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचं खूप मनापासून आभार व्यक्त करून संयोजकांनी मला प्रस्तावित करण्याची संधी दिली व आपल्या सर्वांनी या कार्यक्रमातून चांगल्या पद्धतीने उपस्थित दाखवली यासाठी सर्वांचा आभार व्यक्त करून हा कार्यक्रमाचे प्रस्ताव येथे थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आगरच्या प्रमुख त्यानंतर सुवर्णनागरीच्या चेअरमन या पतसंस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, पदाधिकारी, सर्व कर्मचारी स्टाफ, उपस्थित पालक आणि माझे विद्यार्थी, मला विद्यार्थ्यापुढे बोलण्याची संधी दिली यामुळे या संस्थेचे मी प्रथमतः आभार मानतो. ही संस्था फार जुनी आहे, मी पाहिलेली आहे. माननीय श्री कैलासवासी पाटील साहेब यांच्या काळापासून या संस्थेबद्दल मी पाहत आलेलो आहे. या संस्थेची भरभराट स्पर्श आजपर्यंत फार झालेला आहे. कर्मचाऱ्यांना या ठिकाणी चांगल्या संधी मिळतात. त्यांचे घडी अडचणी सगळ्या या ठिकाणी वेळच्या वेळेला भागवले जातात. कोणत्याही प्रकारचं विशेष म्हणजे राजकारण नाही ही माझ्या दृष्टीनं आनंदाची कल्पना आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना सुद्धा अशा तऱ्हेचं प्रोत्साहन देणं हे सुद्धा या संस्थेचं एक मोठे काम आहे. त्यामुळं जास्त मी बोलणं नाही आहे की या संस्थेची यापेक्षाही भरभराट आणखीन होऊ दे. सर्व कर्मचारी वर्गांना जास्तीत जास्त या संस्थेचा लाभ मिळू दे. त्यांच्या अडीअडचणी गरजा भागवल्या जाव्यात आणि महत्त्वाचे म्हणजे जे काही तुम्ही लोन वगैरे घेता ते वेळच्या वेळेला भरून संस्थेला मदत करावी कारण पुढच्या लोकांना त्याचा उपयोग होत असतो. आता विद्यार्थ्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर सध्या हे स्पर्धेचं युग आहे. त्यामुळं तुम्ही कुठंही थांबता उपयोगाचं नाही. 10वी झाला, 11वी झाला, 12वी झाला तर तिथे थांबून उपयोगाचं नाही. या ठिकाणी शिक्षणाचं क्षेत्र फार विस्तारलं झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला या जगामध्ये या स्पर्धेला तोंड द्यायचं आहे. त्यामुळं तुम्ही सामर्थ्यवान व्हा, तुमच्या पालकांची मदत घ्या
तुमची जिथं काही आवड असेल त्या आवडीप्रमाणे शिक्षण घ्या. आम्ही काय सांगतो किंवा पालक काय सांगतात म्हणून जाऊ नका. तुम्हाला ज्याची आवड आहे ती आवड या ठिकाणी करा. एक उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला पटेल. माझी एक नात आहे, 10वीला 98% मार्क पडले. ती तुमच्या नेट वगैरे क्लासेसला जायला आली. तिला आम्ही काय म्हटलं, मॅथ्स आणि सायन्स बायोलॉजी दोन्ही ठेव, म्हणजे कुठंही ऐन वेळेला काही होईल. पण तिची इच्छा मेडिकलला जायची आहे, त्यामुळं तिनं मॅथ्स ठरवली. त्यामुळं आम्ही तिच्यावरती कोणतंही प्रेशर आणलं नाही, तिच्या ह्याच्याने ती चाललेली आहे. तर पालकांनी हे लक्षात ठेवावं, मुलावरती आपलं काही लादू नये. त्यांची इच्छाशक्ती जी आहे त्याप्रमाणे त्यांना भाव द्या, त्याप्रमाणे ते थोडं यशस्वी होतील, कार्य होतील. तर त्या सर्व विद्यार्थ्यांना माझे धन्यवाद आहे. पुढील त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हा. त्याचबरोबर या संस्थेलाही पण आणखी भरभराट होते अशी मी अपेक्षा करून मला या ठिकाणी संधी दिली याबद्दल संस्थेचे मी आभार मानतो. थांबतो. आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व सभासद, माझे कर्मचारी वर्ग आणि महिला, आज आपण परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, चांगल्या मार्गाने परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांचं सत्कार समारंभासाठी बोलवलं. खरंच धन्यवाद पाटील साहेबांचं सर्वांचं. भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. थांबवतो. एसटी कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित जत सांगली विभाग यांच्या शैक्षणिक शालांत विद्यार्थी गुणगौरव व सभासद लाभांश वाटप या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. तर या ठिकाणी गालगावकर सर हे मुख्याध्यापक आहेत. परत पुजारी मॅडम आहे, एका पतसंस्थेचे चेअरमन आहे, सचिव आहेत. एसटी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या मर्यादित त्यांचे चेअरमन व्हाय चेअरमन. तसेच या ठिकाणी आपले सेवानिवृत्त झालेले CY पाटील, तसेच या ठिकाणी महेश पाटील, तसेच मधुने, तसेच या ठिकाणी आपले सर्व चालक वाहक बंधू भगिनी व महिला, तसेच जे विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाले ते मुली. या ठिकाणी खरोखर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बचतीची सवय, तसेच आपल्याला एसटी कर्मचारी म्हणजे आधी पगार कमी, कर्ज भरपूर. तर या ठिकाणी आपलं स्वतःचं मी आता 5-6 डेपो फिरले, जवळजवळ रायगड जिल्हा फिरले, सांगली जिल्हा फिरले, पण अशी कुठं पतसंस्था बघितली नाही, पहिल्यांदाच बघते जतमध्ये. कारण या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी इतकं व्यवस्थित नियोजन करून चालवलेली ही संस्था आहे आणि या कर्मचाऱ्यांना पण त्याची गरज आहे. कारण कसं आहे, आज आपल्याला एखाद्या अडचणीचं काम असतं, घर असतं, विद्यार्थी मुलाचं शिक्षण असतं किंवा मुलीचं लग्न असतं, अशा वेळेला आपल्याला पर्याय म्हणून आपण बघत असतो. पण आपल्याला आपल्या जवळचं आणि हक्काचं म्हणलं तर तुम्हाला खरोखर उपलब्ध आहे. आणि या संस्थेचं लाभांश पण आणि तसंच 1 कोटीपर्यंत त्यांचा व्यवहार गेलाय. खरोखर आनंददायी व सन्मानाची गोष्ट आहे. कारण एवढ्या छोट्या एक आपले 400 कर्मचाऱ्यातले 200 कर्मचारी जरी या ठिकाणी एक सभासद असतील तरी ही फार मोठी गोष्ट आहे. सगळ्यांनी बचतीची सवय लावून घ्यावी. तसेच अशा यांच्या म्हणजे शालांत विद्यार्थी बघा, आपण आपल्या कुटुंबाप्रमाणे यांनी आपला कार्यक्रम ठेवलाय की जी मुलं आपली 10वी 5वी पासून 10वी पर्यंत जी मुलं आपली शाळेला जात असते, त्यांना मार्क्स पडत असते, पण त्यांचा गौरव करणं हे फार महत्वाचं आहे. त्यांना प्रोत्साहन देणं आणि त्यांना प्रोत्साहन देत असताना त्यांना मी गिफ्ट पण देणं. बघितलं मी सगळ्या लोकांचे चेहरे मुलांचे आनंदित आहेत, सगळे खुश आहेत. बाबा मी या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला ही बक्षीस मिळालं. या ठिकाणी खरोखर एक आनंदाचा व
अविस्मरणीय क्षण आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात विद्यार्थ्याच्या असा क्षण येतो की आपली दिलेली देणगी आहे. तरी या गोष्टीतनं एवढाच विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा की आपण चांगल्या ठिकाणी जावं. आपण एसटी कर्मचारीमध्ये कायम धावपळीचं जीवन, कष्ट भरपूर, पगार कमी, प्रत्येक गोष्टीत तडजडतो. आमच्याकडे जो कर्मचारी येतो तो सगळं काय असं पूर्ण त्याची घरची फॅमिली चांगली आहे, सगळं व्यवस्थित आहे असं येत नाही. काहीतरी अडचण असतीच. तो कायम ड्युटीला येताना सुद्धा गडबडीतच असतो, काहीतरी घडलेलंच असतं किंवा काहीतरी त्याच्या डोक्यात विषय चालू असतो. अशा पद्धतीत तो नोकरी करत असतोय. तरी सुद्धा त्यांनी आपल्या पाल्यांना व्यवस्थित शिक्षण देऊन चांगल्या ठिकाणी घालवावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तसंच त्या संस्थेला असंच भरभराट येवो, चांगल्या ठिकाणी निघाल, लौकिक हो एवढी शुभेच्छा देते आणि थांबतो. धन्यवाद. आणि कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले देसाई मॅडम, बलगावकर सर, पुजारी मॅडम, कुलकर्णी मॅडम या सगळ्यांचं पुन्हा एकदा एस टी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यांची नाश्त्याची व चहाची सोय केलेली आहे. त्यांनी सगळ्यांनी आस्वाद घ्यावा अशी नम्र विनंती संस्थेच्या वतीने करतो. हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आरबीएन न्यूज मराठीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा. आरबीएन पूज्य साने गुरुजी यांच्या पुण्यतिथी